स्टुडंट्स, आपण आत्ताच प्रॉपर्टी शिकलो, सगळ्या प्रॉपर्टी शिकलो. आता आपण सुरुवातीला इम्पॉर्टंट प्रॉब्लेम्स घेऊया जे 3 आणि 4 मार्क्सला येतात. बघा, मग आपण हेडिंग देऊया. द्या हेडिंग प्रॉब्लेम्स ऑन tan inverse x plus tan inverse y equal to tan inverse of x plus y upon 1 minus xy. Then tan inverse x minus tan inverse y equal to tan inverse of x minus y. इथे मायनस तर वरती मायनस, वरती मायनस तर खाली प्लस. ओके, याला आपण काय म्हटलं होतो? x इज ग्रेटर दॅन 0, y इज ग्रेटर दॅन 0. ग्रेटर दॅन 0 म्हणजे काय? शून्यापेक्षा जास्त. शून्यापेक्षा जास्त म्हणजे पॉझिटिव्ह. आणि ते काय? एक्स वाय इज लेस दॅन 1. बरोबर. आता बघा, tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y इक्वल टू पाय मायनस हा tan इनवर्स ऑफ x प्लस y अपॉन 1 मायनस xy. कधी? जेव्हा ह्या xy ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 असते. तर यांच्यावरती आपल्याला प्रॉब्लेम्स घ्यायचे आहेत. प्रॉब्लेम्स ऑन 1, 2, 3. प्लीज एवढं नोट डाऊन करा. लिहा तिथे वहीमध्ये प्रॉब्लेम्स ऑन आणि हे तिन्ही फॉर्म्युले लिहा. प्रॉब्लेम्स ऑन आणि हे तिन्ही फॉर्म्युले लिहा. ओके, चला याच्यामधलं मी फर्स्ट प्रॉब्लेम घेतो. फर्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ड क्वेश्चन आहे. सॉल्व्ड क्वेश्चन नंबर किती आहे आपण लेटेस्ट चेक करूया. सॉल्व्ड क्वेश्चन नंबर 6. सॉल्व्ड क्वेश्चन नंबर 6. बघा, सॉल्व्ड क्वेश्चन नंबर 6 काय म्हटलंय क्वेश्चन मध्ये? प्रूव्ह दॅट tan इनवर्स 1 प्लस tan इनवर्स 2 tan इनवर्स 1 प्लस tan इनवर्स 2 प्लस tan इनवर्स 3 इक्वल टू पाय. प्रूव्ह दॅट tan इनवर्स 1 प्लस tan इनवर्स 2 प्लस tan इनवर्स 3 इक्वल टू पाय. आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. आता मला सांगा, तुमचा हा x झाला, हा y झाला थोड्या वेळापुरता. मी असं म्हणेन सोल्युशनमध्ये बघा, x इक्वल टू 1, y इक्वल टू 2. मग xy किती आला? 2. अँड दॅट 2 इज ग्रेटर दॅन 1. दॅट 2 इज ग्रेटर दॅन 1. तो जो 2 आहे तो ग्रेटर दॅन 1 आहे. म्हणजे आपली केस कोणती आली? xy इज ग्रेटर दॅन 1. मग xy इज ग्रेटर दॅन 1 साठी हा फॉर्म्युला येतो. बरोबर, xy इज ग्रेटर दॅन 1 साठी हा फॉर्म्युला येतो. देअरफॉर tan इनवर्स ऑफ 1 प्लस tan इनवर्स ऑफ 2 इक्वल टू फॉर्म्युला वापरायचा आहे. दिस 1 into 2 is 2 which is greater than 1. मग फॉर्म्युला काय येणार? पाय मायनस tan इनवर्स ऑफ, बोला इथं प्लस आहे ना, मग वरती प्लस येणार. 1 प्लस 2 अपॉन 1 मायनस 1 into 2. ओके, सो tan इनवर्स ऑफ 1 प्लस tan इनवर्स ऑफ 2 इक्वल टू पाय मायनस tan इनवर्स ऑफ 3 अपॉन 1 मायनस 2. ओके, तुम्ही म्हणा tan इनवर्स ऑफ 3 का नाही घेतलं? येईल इथं आलाय बघा, येईल तो. सो tan इनवर्स ऑफ 1 प्लस tan इनवर्स ऑफ 2 इक्वल टू पाय मायनस tan इनवर्स ऑफ, डायरेक्ट सांगा व्हॉट इज 1 मायनस 2? -1 म्हणजे त्याला -3. मग आपण एक प्रॉपर्टी शिकलो होतो, tan इनवर्स ऑफ -x. काय शिकलो होतो बघा? tan इनवर्स ऑफ -x, tan इनवर्स ऑफ -x equal to minus tan inverse of x. Therefore, tan inverse of 1 plus tan inverse of 2 equal to pi. हे मायनस बाहेर येणार. हे मायनस कुठे बाहेर येतात? साइन इनवर्स मध्ये बाहेर, कोसेक इनवर्स मध्ये बाहेर, टॅन इनवर्स मध्ये बाहेर. बरोबर, साइन इनवर्स मध्ये बाहेर, कोसेक इनवर्स मध्ये बाहेर, टॅन इनवर्स मध्ये बाहेर. साइन वरती डिपेंड टॅन, साइन वरती डिपेंड कोसेक.